नमस्कार मित्रांनो, तर मालिकेत एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. शेवटी ज्याची भीती होती तेच घडणार आहे. म्हणजेच रम्या आणि वसुंधरा यांच्या हाती आता तो व्हिडिओ लागलेला असतो. त्यांनी काहीही करून तो व्हिडिओ मिळवलेला असतो, ज्यामध्ये जीवा हा काव्याला गुलाबाचं फूल देतोय आणि कॅफेमध्ये काव्या बसलेली आहे. ते आता रम्याला कळालेलं असतं की जीवा हाच काव्याचा बॉयफ्रेंड आहे. ती वसुंधराला सांगत असते की म्हणजे जीवा हाच काव्याचा बॉयफ्रेंड होता. आता वसुंधरा आणि रम्या खूप खुश होतात आणि त्या म्हणतात की चला, आपल्या हाती आता मेन पुरावा लागलेला आहे. आता गुरुजी सुद्धा घरी आलेले असतात. जीवा, नंदिनी आणि काव्या तिथे असते. आता गुरुजी म्हणत असतात की लवकरच काहीतरी अघटित घडणार आहे. 16 डिसेंबरला धनुर्मासारंभ होत आहे आणि त्या दिवशी काहीतरी अघटित घडण्याची शक्यता आहे. आता हे ऐकून जीवा, काव्य आणि नंदिनी हे खूपच घाबरलेले असतात, कारण त्यांना माहिती आहे की गुरुजींनी वेळोवेळी ज्या ज्या भविष्यवाणी केलेल्या होत्या त्या सगळ्या खऱ्या ठरलेल्या आहे. आता काय घडणार आहे म्हणून त्यांना टेन्शन आलेलं असतं. इकडे रम्या आणि वसुंधरा म्हणत असते की कधी हा बॉम्ब फोडायचा. वसुंधरा म्हणत असते 16 डिसेंबरला. आपण त्याच दिवशी सगळं काही घरच्यांना सांगून टाकायचं. आता लग्नानंतर प्रेम नाही तर विध्वंस होणार आहे आणि तो सुद्धा आपण घडवून आणणार आहे. त्याच्यामुळे आता रम्या खुश झालेली असते की काव्या एकदाची पार्थच्या आयुष्यातून निघून जाणार आणि पार्थ सोबत आपलंच लग्न होणार. तर मित्रांनो, जेव्हा हे सत्य सगळ्यांसमोर येईल तेव्हा सगळ्यांची रिॲक्शन काय असेल, तर अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.